तर आज आपण बनवलेले आहेत समुद्रातले स्पेशल खुबरे. आणि मित्रांनो, भाकरीसोबत खुबऱ्याची भाजी खाण्याची आहे ना मजाच वेगळी आहे. तर कुठेही न जाता व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे. तर चला मित्रांनो, आजची रेसिपी समुद्राची स्पेशल खुबरे. तर मित्रांनो, हे आहे समुद्रातलं सर्वात टेस्टी फूड म्हणजे खुबऱ्या. आणि याला आपण आता साफ करणार आहोत. याच्यामधलं जे मांस आहे ते आपल्याला काढायचं आहे. पण ते साफ करण्यासाठी आपल्याला इकडे सगळ्यात पहिला बॉईल करावं लागेल. आणि थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे. बॉईल यासाठी करावं लागेल, तुम्ही ते असं डायरेक्ट साफ नाही करू शकत. त्याच्यासाठी पहिला बॉईल करावं लागते. आपण बॉईल करूया. थोडंसं मीठ घेतलेलं आहे मी वाटीभर. ते मीठसुद्धा मी याच्यात टाकतो आहे. त्यानंतर थोडं वेळाला 10 ते 15 मिनटं चांगलं उकळवून घ्या. खूप साऱ्या लोकांना आहे ना खुबऱ्या खायला खूप आवडतात, पण ते साफ कसं करायचं हे माहीत नाही आहे. तर मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये कसं साफ करायचं हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर हे बघा मित्रांनो, तुम्हाला एक सुई घ्यायची आहे, खुबऱ्या घ्यायच्या आहेत आणि फक्त हे असं मधून तुम्हाला पकडून बाहेर खेचायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता याच्यामधलं जे मांस आहे ते बाहेर येते आणि खाली खोबरी तुम्ही साईडला काढून ठेवू शकता. आणि बघा परत असंच सेम करायचं आहे. हे बघा पूर्ण याच्यामधलं मांस बाहेर निघतं आहे. आणि खुबरे हे सगळ्या फिशपेक्षा भारीच लागतात. म्हणून सांगतो मित्रांनो, व्हिडिओ थोडी मिस करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये सगळ्यांना ही व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही रेसिपी बनवण्यासाठी काहीच अडचण येणार नाही. तर बऱ्यापैकी आपल्या इकडे खुबरे साफ करून झालेले आहेत, बट अजून थोडेसे आहेत. ते झाल्यानंतर आपण आता इकडे रेसिपी बनवायला स्टार्ट करणार आहोत. तर आपण इकडे कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक अंदाजानुसार मी तेल घेतो आहे. 4 ते 5 चमचे तेल घेतो आहे मी याच्यामध्ये. त्यानंतर आपण याच्यामध्ये राई जिरं टाकणार आहोत फोडणीसाठी. आणि मी आता राई जिरं टाकतो आहे. तर आता आपण इकडे कांदा टाकून घेऊया. छान फोडणी द्यायची आपल्याला कांदा, लसूण आणि टॉमॅटोची. सोबत मी लसूणसुद्धा वाटण कुटून घेतलेलं आहे. मी याच्यामध्ये पेस्ट नाही बनवलेलं आहे मिक्सरमध्ये, डायरेक्ट याला मी आता खलबत्त्यामध्ये वाटलेलं आहे. छानपैकी याला परतून घ्या. आपल्याला जास्त कलर नाही आणायचा आहे, नॉर्मली कांद्याला कलर आणायचा आहे. जास्त पण आपल्याला इकडे म्हणजे जसं चिकन मटनसाठी आपण जास्त कलर आणतो ना, तसा कलर नाही आणायचा आहे आपल्याला जास्त. आता याच्यामध्ये आपण टॉमॅटो घालूया थोड्या वेळाने. मी इकडे एक टॉमॅटो घेतलेला आहे, एकदम बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे चांगलं. तुम्ही जास्त टॉमॅटो हवं असतील जास्तही टाकू शकतात. मी एक टॉमॅटोच घेतलेला आहे बारीक चिरून. आता याला छान परतून घ्या. याच्यामध्ये आपल्याला आता मसाले ॲड करायचे आहेत. मसाले पण मी नॉर्मल मसाले ॲड करणार आहे, आपले घरगुती मसाले. तर आपण इकडे चांगला आता मसाले टाकून घेऊया. सगळ्यात पहिला तर आपला लाल मसाला आहे. त्याच्यानंतर मी इकडे थोडीशी हळद टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे. बस, मी याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेच मसाले ॲड नाही करणार आहे. फक्त एक लाल मसाला मी ॲड केलेला आहे, जो की फिश मसाला येतो. तुम्ही मार्केटमधून कोणताही फिश मसाला घेऊ शकतात. मीठ टाकलेलं आहे. आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आपण छान आपली फोडणी देऊन झालेली आहे. आणि याचा जो स्मेल येतो आहे ना, खतरनाक स्मेल येतो आहे. मित्रांनो, सेम तुम्हाला असंच बनवायचं आहे.
तर तुम्ही बघू शकतात छानपैकी इकडे सगळं आपले फोडणीचं जे आपण टाकलं होतं चांगलं लसूण, कांदा, टॉमॅटो छानपैकी मसाल्यामध्ये इकडे मेल्ट झालेला आहे. आत्ता याच्यामध्ये आपण जे खोबरे साफ केलेले आहेत मी एकदा परत धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आता याला छान परतून घ्या. आपल्याला जास्त परतायचं नाही आहे, थोड्या वेळाने ते ऑटोमॅटिक चांगला कलर येईल त्याला. आणि मित्रांनो फक्त 5 ते 6 मिनिटामध्ये आपली रेसिपी इकडे रेडी होते आहे. याच्यावर आपण छान कोथिंबीरने सजवणार आहोत आणि त्यानंतर आपली रेसिपी रेडी. आणि तुम्हालाही अशीच रेसिपी बनवायची असेल तर काहीच टेन्शन घ्यायचं नाही, फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे आणि व्हिडिओनुसार तुम्हाला जसं जसं मी सांगितलं आहे तसं तसं फक्त तुम्हाला रेसिपीमध्ये मसाले मीठ टाकायचं आहे आणि तुमची रेसिपी रेडी. आता आपण इकडे चांगली कोथिंबीर मस्त बारीक कटिंग करून घेतलेली आहे ती आता आपण वरती टाकतो याच्यावर. वाव, एक नंबर स्मेल येतो आहे मित्रांनो, एक नंबर. लवकरात लवकर जाणी बनवा ही रेसिपी. याला छान मिक्स करून घेऊ आपण आता. समुद्रातली सगळ्यात स्पेशल जर कोणती फिश मला आवडत असेल, याला आपण फिश नाही बोलू शकत, याला इंग्लिशमध्ये सेल बोललं जाते, बट खूप छान टेस्ट असते त्याची मित्रांनो, खूप म्हणजे खूप छान. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत.